संदीप याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा मोठा सिंहाचा वाटा उचलला होता तो म्हणजे संदीप या गोलंदाजाने. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय संदीप. पहिल्या सामन्याचा खऱ्या अर्थानं हिरो होता संदीप. संदीप बघूया कशा प्रकारे आणि त्या समोर जो फलंदाज आहे मोता सिंग एक चांगला फलंदाज आहे. अंडरम सुद्धा एक चांगल्या प्रकारे खेळतोय परंतु आज मात्र ओरम या शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आयोजित क्रिकेट सामन्यात कशी फलंदाजी करतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू होता त्याला खणून काढला होता खराब क्षेत्ररक्षण होते परंतु इथं तू मे हा नानामध्ये नक्कीच जिथं एक धाव होणं गरजेचं होतं तिथं मात्र एक धाव वाचवतोय आणि अशा तऱ्हे पहिला चेंडू जातोय डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर इथे मात्र पहिली सुरुवात करतोय संदीप या डॉट या सुरुवातीने आणि नक्कीच मोता सिंग पहिला चेंडू मात्र डॉट जातोय. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर नक्कीच अजून सुद्धा या संघाचा खालच्या कोपरी संघाचा श्री गणेशा होऊ शकला नाहीये. पहिल्या चेंडूवरती फुलटा चेंडू इथे मात्र धाव बदलण्याची शक्यता. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला मिळतो. धावसंख्या 1 ने वरती पोहोचते 1 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पदार असताना धावसंख्या फळकावरती लागते 1. आता मात्र सुनील पुरी जो संघाचा कर्णधार आहे आमचे मित्र योगेश हे सुद्धा उपस्थित झाले त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. परंतु इथे मात्र 1 धाव नक्कीच फळकावरती लागते. धावसंख्या वाढते ती 1 याच आकड्यावरती. धावसंख्या फळकावरती लागते 1. मोता सिंग आपला वैयक्तिक 1 धाववरती खेळतोय. आता मात्र नौका फलंदाज झालाय सलामीला आलेला फलंदाज सुनील पुरी मात्र इथं स्ट्राईक वरती. चांगला चेंडू होता इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता हलकीशी प्लेट केली एक धाव तर निश्चित भेटेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणी करतोय चेंडूची फेक करतोय तोपर्यंत धावसंख्या 1 ने वरती पोहोचते 2 या आकड्यावरती. धावसंख्या फळकावरती लागते 2. सुनील पुरी पहिल्या चेंडूवरती एक संयमानी फलंदाजी करतोय शांतपणे. त्याला माहिती आहे की आपण शेवटपर्यंत या मैदानावरती असणं गरजेचं आहे. एक चांगली खेळी करतोय तो सुनील. चांगला फटका इथे मात्र मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक देता येणार ते परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाजाच्या बाहेर जातो चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी मोता सिंग मारलेला जबरदस्त फटका चौकार. खरोखरच आपण डीजे साठेची प्रशंसा करायला लागेल. खरोखर सकाळपासून खूप मेहनत घेत आहे परंतु इथे मात्र धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 6 आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु चांगलं रनिंग बघायला भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 7 या आकड्यावरती. वैयक्तिक आपला मोता सिंग 6 धावांवरती खेळतोय तर त्याला चांगली साथ देतोय सुनील पुरी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असताना इथे मात्र धावसंख्या फळकावरती 7. अजून या षटकातले काही चेंडू बाकी आहे. संदीप खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरोखर वाकडण्यासाठी गोलंदाजी करतोय मोठे फटके मारण्यासून वंचित ठेवलंय खालच्या उभली संघाला. खराब इथे मात्र क्षेत्ररक्षण चेंडू पाहिला होता परंतु चांगला कमबॅक केला. यष्टीरक्षक करतोय परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही सुनील पुरी यांना. एक षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते 7. पहिलं षटक पूर्णपणे संपलंय. धावसंख्या फळकावरती लागते 7. आणि जर विचार केला तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक वाखडण्या जागी गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेत होतं हायवे एंडकडनं गोलंदाज कुणाल. आता मात्र मोता सिंग याला मात्र एक मोठे प्रहार करावे लागतील कारण की संघाला सामना जिंकायचा असेल तर परकांत संघ एक या खालापूर तालुक्यात अव्वल दर्जाचा संघ आहे. त्यासमोर खेळत असताना कमीत कमी 40 ते 45 धावा होणं गरजेचं आहे ते खालच्या उभली संघाचे. चांगला फटका इथे मात्र हवाई चेंडू जात लॉंग ऑनच्या डोक्यावरून हात देखणं आलेला फटका गगनचुंबी षटकार.
धावसंख्या फलकाला लागते 13. आपल्या वैयक्तिक 12 धावा खेळतोय तो मोता सिंग. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर क्षेत्ररक्षक चेंडू घाली आणि हा सोपा झेल करतोय फलंदाज मोता सिंग. याच्या पारीत होतो खात्मा. नवीन फलंदाजी मार्गवरती ज्याने खरोखरच पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती तो मात्र फलंदाजी करतोय आणि पहिल्या सामन्यात ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला तो मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती अंकित पेटे. स्ट्राईकला सुनील पुरी त्याच्या संघावरती पूर्णपणे दारोमदार आहे तो म्हणजे सुनील. इथे मात्र चांगला फटका. देखना फटकाच्या लॉंग ऑन अँड लॉगमच्या पण आमच्या साईड स्क्रीन वरती नक्कीच इथे मात्र एकच धाव भेटते. एकापेक्षा काही जास्त भेटणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 14. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जोपर्यंत सुनील पुरी खरोखरच जर विचार केला तर एक चाणक्याचा खेळाडू आहे आणि त्याला चांगली साथ द्यायला पाहिजे. आता मात्र जो अंकित पेटे ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक करून दिलं होतं आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतो तो मात्र अंकित पेटे येतो स्ट्राईकला. चांगला फटका. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गोळीच्या वेगाने चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या फलकाला लागते 18. अंकित पेटे आल्या त्यांनी दाखवलं की नक्कीच पहिल्या व्हेरीफाईड बॉलवरती चौकार. आपण बऱ्याच वेळेला वीरेंद्र सहवागला पाहिलं आल्या चौकार पहिल्या चेंडूवरती चौकार मारण्याची किमया केली होती वीरेंद्र सहवाग याने आणि तीच मात्र मी म्हणेल अंकित पेटे एक चांगली फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यातला खऱ्या अर्थानं हिरो अंकित पेटे. आणि नक्कीच हा मात्र डॉट चेंडू जातोय. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते ती मात्र 18. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातले काही चेंडू बाकी आहे. कुणाल थोडासा मागडा ठरतो तो परकांडी संघाला कारण आतापर्यंत 11 धावा त्याच्या या षटकामध्ये खर्च केलेत. अजूनही काही चेंडू बाकी या षटकातले. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते 1 गडी बाद 18. अनिल नवीन गोलंदाज होते. गोलंदाजी मार्गवरती अनिल पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये 18 धावा तब्बल मिळवल्या त्या कालच्या कोपली संघाने. चांगला चेंडू होता आणि इथे मात्र बॅटची कडा घेऊन जात आहे फलंदाज सुनील पुरी यांच्या पारी जात आहे. अंत एक मोठा आदर बसतो तो कोल्हापूर संघाला. धावसंख्या असताना 18. दुसरा आदर बसतो तो सुनील पुरीचा. पहिल्याच चेंडूवरती अनिल जो मोठा अडथळा होता तो मात्र तो अडथळा दूर केलाय. चांगला चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता परंतु सुनील पुरी या चेंडूवरती बाद होऊन तंबूत परततोय. नवीन फलंदाजी मारती समीर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आडपट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे मात्र डॉट चेंडू जाते. अनिल हा मात्र हुशार आहे. तो तरी पाहिलंय या खेळाडूला परंतु चांगला टप्पा आहे त्याचा आणि निश्चित रूपी चांगली गोलंदाजी करतोय खालच्या ओपली संघाविरुद्ध खेळत असताना. आता मात्र समीर पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. धावसंख्या 18 वरती थांबते. चांगला फटका. नक्की या फटक्यामध्ये नजाकत होती ताकद होती. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 22. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा फटकारायला गेल्यात. खरोखरच सुंदर असा देखणा फटका मारला होता. डोळ्यांचे पापणे फेरले असा फटका मारला होता समीरने आणि नक्कीच इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय.
गोलंदाज अनिल 4 धावा निश्चित रूपे भेटेल. समीर याला धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि नक्कीच जर नॉन स्ट्राईक एंडवरती मारला असता तर कदाचित समीर हा फलंदाज बाद झाला, परंतु अंकित आपल्या क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या सुखरूप पोहोचला. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 23 या आकड्यावरती. 23 धावा फळकावरती लागतात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जर नक्कीच परखंद संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. या काळापूरमध्ये बराचसा दबदबा निर्माण केला होता, परंतु इथे मात्र स्लोवर डिलिव्हरी आहे. फसवा चेंडू फलंदाज जो खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यातला हिरो होता त्याला मात्र मी म्हणेल पूर्णपणे यष्ट उद्ध्वस्त केल्या. फलंदाज अंकित पेटे बाद होते. तर नक्कीच चांगले चेंडू टाकतोय गोलंदाज अनिल. चौकारांचा मार खाल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय अनिल. धावसंख्या फळकावरती लागते ती 23. तिसरं षटक प्रगती पथावर असताना नक्कीच हा सामना पाहण्यासाठी पुन्हा एकदा गौरव घोसळकर आमचे मित्र इथं उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून स्वागत. चांगला चेंडू होता इथे, मात्र नक्कीच एक अपील केली होती पंचाकडे, परंतु पंचांनी फेटाळली आहे. लेग बॅकच्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 24 या आकड्यावरती. 24 धावा फळकावरती लागतायत. नक्कीच 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती लागतायत. नवीन फलंदाज मात्र येतोय फलंदाजी मार्गावरती नॉन स्ट्राईकला, ज्याने एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव काढली होती ती मात्र रोहन. तर रोहनकडे जर पाहिल्यानंतर नक्कीच एक धाकड फलंदाज वाटतोय. चौकार षटकार मारण्याची नक्कीच त्यामध्ये क्षमता आहे, परंतु किशोर हा सुद्धा एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे परखंदा संघाकडून. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण की शेवटचं षटक नेहमीच आपण हाणामारीचं षटक म्हटलं जातं, परंतु ते हाणामारी होते का या षटकामध्ये हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. नक्कीच चांगला चेंडू होता इथे, मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर राहते. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 24 धावा. नक्कीच आमचे साथी मित्र योगेश बराच वेळ बसलेत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊया. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर कामामध्ये नेहमीच व्यस्त असतात आज, परंतु त्यांना आमंत्रित केलं होतं, ते आमच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित झाले, त्यांचं नक्कीच आपण मनापासून स्वागत करूया. चांगला फटका इथे, मात्र बॅक टू द बॉलर आणि अशा तऱ्हेने धाव बाद होते. तो नॉन स्ट्राईकचा फलंदाज ज्याने चौकार मारला होता तो समीर. अशा तऱ्हेने पहिले 2 चेंडू किशोर मात्र डॉट टाकतोय, त्यामध्ये एक धावबादच्या स्वरूपात विकेट भेटते. धावसंख्या तिथेच स्थिर होते ती मात्र 24. नवीन फलंदाज विशाल. बघूया विशाल नॉन स्ट्राईकला आहे, परंतु स्ट्राईकला असणारा फलंदाज रोहन याच्याकडे बरेचसे दारोमदार आहे खालच्या उपली संघाची. एखादा मोठा फटका नक्कीच त्याकडे अपेक्षित असेल कर्णधार सुनील पुरी याला. एक धाव तर निश्चित भेटेल. बघूया दुसरी धाव घेतात का, आणि नक्कीच दुसरी धाव पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण. नक्कीच चांगली रनिंग बघायला भेटले. धावसंख्या 3 ने वाढते. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या 3 ने वाढते, ती पोचते 27 या आकड्यावरती. 27 धावा फलकावरती लागतायत. रोहन आपल्या वैयक्तिक 3 धावावरती खेळतोय, तर नौका आलेला फलंदाज विशाल मात्र स्ट्राईक घेतात.
फुलटा चेंडू, परंतु फुलटा चेंडूचा भरपूर समाचार घेता आला नाहीये. एक धाव तर निश्चित रूपे भेटेल. बघूया एका धावावरती समाधान मागते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 28 या आकड्यावरती. अजून या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. दोन्ही पंच आमचे नावाजलेले आहेत. बराच अनुभव आहे. शुभम अमोल, फुलटा चेंडू इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. आणि याच फटकेची अपेक्षा ते सुनील पुरी यांना. खऱ्या अर्थानं रोहन या खालच्या ओपली संघाचा पोलाड म्हणून ओळखला जातो. धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 35 या आकड्यावरती. अजूनही या षटकातल्या काही चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फळकावं लागते. सॉरी सर, 34. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. 34 धावा फळकावरती लागतायत. चांगला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण होते, परंतु इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज मात्र आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 36. जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे परखांदे संघाला. डीजे 1 रन शॉट म्हणजे 36 धावा 35 धावा झाल्या. 36 धावांची आवश्यकता आहे ती परखंड संघाला. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर खालच्या ओपली संघाची धावसंख्या फळकावी लागते 35. तर जिंकण्यासाठी 36 धावांचा आव्हान ठेवलंय ते परखंद संघासमोर. चला, सुनील पुरी आपल्याला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. आणि परखंद संघाच्या कर्णधाराला विनंती आहे लगेचच त्याने आपले 2 फलंदाज मात्र पाठवले. दोन्ही संघाचा आपण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देऊया. माझे मित्र, सहकारी मित्र तुषार धुमाळ याचं मात्र इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती करूया. आता मात्र जो डीजे साठे जो आपला अडथळा होता सकाळपासून तो मात्र दूर केला त्यांनी. त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि नक्कीच पुन्हा एकदा वळतो मैदानावरती जिथे 4 षटकामध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. त्या 4 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय यासाठी घेऊन जाते माझे साथी समालोचक तुषार धुमाळ यांच्याकडे. तुझ्याकडे बघतोय आशाभूत नजरेने चॅम्पियन ट्रॉफी साठी माहितीये का.
धन्यवाद विनोद सर. पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानाच्या दिशेनं, जिथे पुन्हा एकदा प्रेक्षक राजा जो या मॅच साठी आवर्जून उपस्थित आहेत, त्या सर्वांचा शेतकरी कामगार पुरस्कृत या शृंखलेमध्ये मी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. छोटे मोठे सिनियर ज्युनियर सगळेच खेळाडू या मॅच कडे बघतायत. साठे डीजे यांची सुद्धा तीक्ष्ण नजर आहे सामन्याकडे. आणि वेळ महत्वाची, त्यांना माहिती आहे वेळेला खूप महत्व आहे. धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 36. गोलंदाजाचं नाव स्ट्राईक एंड वरती कुणाल आहे. भन्नाट वेग, पण टप्पा चुकीचा होता. स्वेर चेंडूचा इशारा येतोय. गोलंदाज कदाचित आकाश प्रकाश सूरज. दुसरी मॅच आहे, पण कालची खोपोली संघाचा अतिरिक्त खेळाडू मला या व्यासपीठावरती दिसत नाही. सूरज लोअर फुलटा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांमधून अर्थात भेदक मारा पाहायला मिळाला. जसा सुईतनं दोरा ओला जातो तसा हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गेला. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला. आणि करण या व्यासपीठावरती उपस्थित आहे, जो आवर्जून मॅचचा आनंद घेतोय. इकूचा खूप मोठा फॅन आहे. मास्टरमाइंड इकूला पाहण्यासाठी तो या व्यासपीठावरती उपस्थित झालाय. त्याचं मी स्वागत करतो. आणि येणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी देखील त्यांनी इकूला खूप सारे शुभेच्छा दिल्यात. हा एक घातक पडगा, चेंडू आर पार, हवाई सुलतानी तुफानी येतोय. ब्रँडेड षटकाराच्या जोरावरती धाबलगावरती येतोय आकार. टोटल 11 धावा धाबलगावरती आल्यात. 36 धावांचा बाटला होतोय. कालची कोपरी संघाला मात्र या फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडलाय. आणि परखांदे संघानं आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर कामगिरी केली. प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकून त्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, पण याही सामन्यामध्ये नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर परखांदे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारताना फक्त 35 धावांवरती कालची कोपरी संघाला थांबवलं आणि 36 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ केला, 2 चेंडूचा खेळ केला आणि 11 धावा धाबलगावरती धावल्यात. यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. 12 धावा धाबलगावरती आल्यात. 12 हा आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण होतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मास्टरमाइंड इकू मात्र या मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतोय. आणि या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो मास्टरमाइंड इकूच्या संघाविरोधात आपल्याला खेळ दाखवायला पाहायला मिळेल. पण या सामन्यामध्ये आता जिंकायची लढाई, अस्तित्वाची लढाई कोणता संघ लढेल हे पाहणं देखील औचित्याचं ठरेल. पण यावेळेस पंचांकडे पाहिलं जातंय. फुलटॉस चेंडू होता, नियोजित क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाबलगावरती वाढ. टोटल 13 धावा धाबलगावरती लागल्यात. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा धाबलगावरती. सुनील पुरी जो संघाचा कर्णधार आहे, ज्यानं सूरज वरती जबाबदारी दिली, पण ती जबाबदारी मात्र सूरजला पार पाडता आली नाही. येणाऱ्या काही चेंडूमध्ये सुनील पुरीकडनं कदाचित कानमंत्र दिला जाईल. विनोद सर, आपण नक्कीच मास्टरमाइंड इको आणि गौरव घोसाळकरला विचारूया येणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी त्यांच्या मनामधली रणनीती आणि कशा पद्धतीने ते आयोजन असेल याच्याकडे नक्कीच आपण प्रेक्षक कशा पद्धतीने त्या स्पर्धेकडे पाहतील, कसं प्रेक्षकांसाठी एक आगळं वेगळं आकर्षण असेल हे देखील त्यांना विचारलं जाईल. पण त्याआधी पुन्हा एकदा मॅच कडे वळूया, जिथे सूरजवरती मोठ्या फटक्यांचा प्रहार झालाय
आणि धावफलकावरती टोटल धावा 13 पाहायला मिळतात. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय. हा चेंडू गेला नियोजित क्षेत्रात, एका धावेनं वाढ होईल, टोटल 14. प्रमोद जे स्वयंसेवकाचं काम अतिशय सुंदर करतात. मैदानाच्या चारी दिशेला फक्त एकच नाव घुमतंय, प्रमोद, प्रमोद आणि प्रमोद. जसं शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आपण बघतोय डौलानं फडकतो, तसा प्रमोदला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला संधी आहे झेल पकडण्याची आणि सुरेख झेल. पहिला आदरा, पहिला गडी बाद होते टीम परखांदे संघाचा. कुणाल 14 आला ना, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती 36 धावांचा पाठला होतोय. तर आपण युट्यूबच्या माध्यमातून जर ही स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून बघतोय, तो युट्यूबवरती आपण बघितलं बरेच काही दिवसाआधी एक गाणं आलं होतं, आई माझी एकविरा मावली, तिचं हे लोकप्रिय गीत. तर साक म्युझिक प्रोडक्शन यांच्या वतीनं हे गाणं पुरस्कृत केलं गेलं होतं आणि ते गाणं अजूनही युट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेचलाय, पण पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र आपल्या मोहात अडकवलंय. रुपेश बाद होतोय. फलंदाज कुणालच्या माध्यमातून जो पहिला विकेट गेला त्याच्यानंतर रुपेश देखील बाद झालाय. आता मात्र अनिल फलंदाजी मार्कवर आहे आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज संदीप पाटील, ज्यांची 40+ रायगड या शृंखलेमध्ये निवड झाले, तो फलंदाज मैदानामध्ये येतोय. ज्यांच्यासाठी मला फोन कॉल देखील आले होते. गणेश नाना पाटील यांच्याकडे शुभेच्छा देखील आल्यात आणि गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील हाच खेळाडू होता. येणाऱ्या 24 तारखेला आपण बघतोय चॅम्पियन लीग 3 तालुक्याची एक भरघोस मोठी शृंखला आपल्या समोर येते. पहिल्यांदाच विक्रम होतोय या रायगड परिसरामध्ये या शृंखलेचा. 3 तालुके एकत्र येणार आणि एक मोठी स्पर्धा आपल्या समोर येईल आणि त्याचं पूर्णपणे श्रेय अर्थातच गौरव घोसाळकर असतील, केतन मुंडे असतील, विनोदजी संजयजी सोलंकी उर्फ इक्को असेल, असे बरेचसे अजूनही जे आयोजक आहेत ज्यांची नावं माझ्यापर्यंत थोड्याच वेळात येतील. या सर्वांचं मी खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन. रोहनचा हा चेंडू ऑब्रेक पद्धतीचा पाहायला मिळाला. फलंदाजाला मात्र या चेंडूवरती काहीच करता आलं नाही. अशा नजरेनं चेंडूकडे पाहत राहिला फलंदाज आणि चेंडू गेला निर्धाव. असेच निर्धाव चेंडू टाकावे लागणार रोहनला. सामन्यामध्ये अजूनही आपण बघितलं धावांची गरज आहे. 36 धावांची गरज असताना 14 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे उर्वरित काही चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज असणार. हा फटका सुरेख आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं गोळीच्या वेगाने चेंडू जातोय. इट्स अ बिग हिट, बिग 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 षटकार. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 20. सन्माननीय कौस्तुभ जोशी साहेबांचं आगमन होतं व्यासपीठावरती, त्यांचं देखील मी स्वागत करतो. लेदर क्रिकेटचं एक मोठं नाव आहे आणि या कालापूर परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा लेदर क्रिकेटच्या टुर्नामेंट देखील आयोजित केल्या जातात, त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष असं स्वागत आहे.
तर निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. षटकारानंतर गोलंदाजानं कमबॅक केलंय. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळेस फटका दमदार आहे, पण झटका बसणार का? नक्कीच सुरेख झेल टिपला गेला. मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षकानं स्वतःवरती नियंत्रण ठेवलं. असं वाटलं होतं फटका सीमारेषा पलीकडे जाईल, पण क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल, ज्यानं सुंदर झेल टिपला आणि महत्वाचा गडी मात्र तंबूच्या आसरेला परततोय. तर अनिल सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, जर्सी क्रमांक 33 बाळा मैदानामध्ये जातोय. तो 5व्या क्रमांकावरती. संदीप पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत या मॅच मध्ये कधी काय घडू शकतं. एकवीस धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शेष आहे. विनोद सर, आपण बघतोय घेणारा प्रत्येक खेळाडू मात्र आक्रमण करतोय आणि संघर्ष देखील करतोय. पण आता खालची कोपली संघाच्या खेळाडूंनी देखील विचार केला पाहिजे. या सामन्यामध्ये जर पकड मिळवायची असेल तर सातत्याने निर्धाव चेंडू आणि विकेट्स मात्र मिळवणं अपेक्षित असेल. वळूया मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख चेंडू विलंब कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळलाय, पण कव्हर्स पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने सुंदर क्षेत्ररक्षण केलं. एक धाव मात्र मिळाली. टोटल 22. 36चा पाठला होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत अतिशय दर्जेदार शृंखला आपण पाहतोय, ऐकतोय. एक दर्जेदार असं आयोजन आपल्या समोर आहे. ज्या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाला 50,000 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये रोख रुपये रक्कम आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 12,500 रुपयाचं हे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतील. असं हे आगळं वेगळं आयोजन आपल्याला खालापूर परिसरामध्ये, खालापूर नगरीमध्ये क्रिकेटची परभणी म्हणून पाहायला मिळतंय. तर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अतिशय दर्जेदाराची साथ आणि डीजेच्या माध्यमातून सुरेख सुरुवात देखील पाहायला मिळाली. डीजे साठे मात्र थोडेसे अडचणीत आहेत, पण अडचणीवरती मात कसं करायचं, संघर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये कसा केला गेला हे ज्वलंत उदाहरण आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं. बऱ्याच तांत्रिक अडचणी आल्यात, पण त्याच्यावरती देखील मात केलं. यावर्षी मौत का कुवा जर आपण पाहायला मिळाला असं साठे त्याच्यामध्ये 4 व्हीलर चालवणार होते, त्याच्यामुळे ते थोडेसे विचार करत होते, पण विचार करत करत करतच राहिला अंकित पेटे आणि त्या पेटेवरती केला हल्ला आणि 6 धावांचा झाला हा षटकार. शेवटचे 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. सुरेख चेंडू होता. बाटू बॉलर कदाचित असं वाटलं होतं चेंडू जातोय की काय, पण कव्हर्स पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. एक धाव मात्र रोखू शकलं नाही. एका धावेनं वाढ. कौस्तुभ सरांचं मात्र स्वागत केलं जाईल. मी गणेश सावंत यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू कमबॅक केले. गोलंदाजांनी सन्माननीय ऋषिकेश साहेबांच्या शुभ हस्ते कौस्तुभ साहेबांचं स्वागत केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून.
हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोन क्षेत्ररक्षकामध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. झेल निसटला आणि झेल सुटल्यानंतर काय घडतं हे मास्टरमाइंड इक्कू देखील सांगू शकतो. 31 धावा धापालकावरती. अजूनही काही चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. लोअर फुलटॉस चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फलंदाच्या माध्यमातून झाला गेला, पण एक धाव मात्र रोखू शकले नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ. मी तर म्हणेल अजूनही सामना संपला नाही. या सामन्यामध्ये संदीप पाटील यांची जर विकेट घेतली गेली खालची कोपरी संघातनं तर बरंच काय घडू शकतं. निर्धाव चेंडू या सामन्याची काय पालट करू शकतो, कारण की सामन्यामध्ये बरंच काय अजून बाकी आहे. पण दबाव पाहायला मिळतोय. मनोवैज्ञानिक दबाव आहे गोलंदाजावरती. आपण बघतोय सातत्यानं त्याचा फॉलो थ्रो हा थोडंसं फसल्यासारखा वाटतोय. अशा वेळी स्वतःच्या मनगडामध्ये गाठ मारावी लागेल. हा चेंडू गती जास्त होती, भन्नाट वेग पाहायला मिळाला, बॅटवरती पुरेसा आला नाही, पण दुसरी धाव लिलया पूर्ण केली. कोण म्हणू शकतं का हा 40+ खेळाडू आहे. बऱ्याचशा यंग खेळाडूंना या मैदानावरती धावताना दमछक करताना पाहायला मिळाले, पण हा 40+ खेळाडू आहे जो लिलया 2 धावा पूर्ण करतोय. 34 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुनील पुरींच्या इतिहासामध्ये बरेचसे सामने त्यांनी देखील खेळलेत आणि आम्ही देखील पाहिलेत. एका षटकामध्ये 1-1 धावा सुद्धा समोरच्या संघाला करता आल्या नाहीयेत. त्यामुळे 2 धावा या महत्वपूर्ण ठरू शकतात टीम खालची कोपली संघासाठी. पण या 2 धावा सहज पूर्ण करते का टीम परखांदे. आणि आपण बघतोय संदीप पाटील सारखा फलंदाज मैदानामध्ये जम करून बसलाय. तर साईबाबा नगर संघाचा कर्णधार, त्याचबरोबर या सामन्यामध्ये जो विजयी होईल त्या संघाचा कर्णधार आपण लगेचच यायचं नाणेफेकीचं कौल केलं जाईल. आमचे डीजे ऑपरेटर सोलंकी साहेब कुठे असेल तर त्यांनी साठ्यांशी संपर्क करा. रॉय सोलंकी. रॉकस्टार रॉय आहे का? हा. सहा चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर डावा हाताचा गोलंदाज शादाब. फिल्डिंग पोझिशन आपण बघतोय थोडंसं अटॅकिंग मुवमेंट मध्ये पाहायला मिळतंय. फलंदाजावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय, पण संदीप पाटील हा कसलेला फलंदाज आहे. त्याच्या समोर आता शादाब सारखा नौका गोलंदाज काय करणार हे पाहणं देखील महत्वपूर्ण ठरेल. 6 चेंडू 2 धावांची गरज. आणि या 2 धावांसाठी केलाय बिग 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 हिट. विजयी येतोय संदीप पाटील. ब्रँडेड षटकार. मॅन ऑफ द मॅच संदीप पाटील. तू सांगशील तसं. हा एकच मॅच आहे. हा बघ ना नेट जरा ह्याचे पण रन मोज ना संदीप पाटील. कुणालने किती घेतलं? ते विकेट घेतली पण ओव्हरला रन किती दिले? आता कसं करणार तू? तर या मॅच साठी पुन्हा एकदा 2 खेळाडूंचा उल्लेख झालाय. परंतु आमच्या स्कोर कार्डच्या भाषेमध्ये ज्यानं ऑलराऊंडर भूमिका पार पाडली असा कुणाल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या नावावरती 1 विकेट आहे आणि 11 धावा त्यानं वैयक्तिक धावफलकावरती जोडल्यात. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच देतील
मी या स्पर्धेचे सर्व अर्थातच गणेशजी सावंत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यावी आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती